कॅच ड्रॉप आणि पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप. थोडंसं इथे नाराज होत आहेत अक्षय गवळी की हा कॅच पकडणं गरजेचं होतं. टायमिंग चांगलं केलं फलंदाजानं आणि निश्चित स्वरूपात तिथे क्षेत्ररक्षण देखील सजवलं होतं. ते क्षेत्ररक्षण सक्सेस नाही करू शकले. कॅच होता तो इझिली जो ड्रॉप झाला. इथे आपण पाहतायत रवींद्र भन्नाट वेग आणि कर्णधार इथे आलेले आहेत. आई जीवदानी विरार, जर तुम्ही इथे असाल तर प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे. तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा इथे कर्णधार दाखल झालाय टॉस साठी. पहिला चेंडू जर आपण तपासून पाहिलं तर 2 रन आणि तदनंतर आताचा सिंगल, अशा मात्र आपण पाहता धावसंख्या 3 या फलकावरती परिपूर्ण झाल्यात. 33 धाव्यांचा पाठलाग असताना एका बाजूला एडवन आणि विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच YMMK केळवे. अशा दोन संघांमधलं हे द्वंद्व. आई जीवदानी विरार संघाचे देखील कर्णधार दाखल झालेत आणि इथून खऱ्या अर्थानं टॉस होईल. आई जीवदानी विरारचा कॉल. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड्स. जागमाता रावळे वॉन द टॉस. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकाल मृदुल मेहरच्या बॅट मधनं काय फटका आलाय. अतिशय जबरदस्त पद्धतीने काय फटका खेळला. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 100 वेळा पाहत राहावासा स्ट्रोक. अतिशय सुंदर अद्वितीय फटका. 33 धाव्यांचा जो पाठलाग आहे आणि त्या 33 धाव्यांच्या पाठलागामध्ये खऱ्या अर्थानं आता मृदुलनं जबरदस्त क्रिकेट दाखवलंय. मैदानाच्या आत धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. 4 बॉलचा खेळ झालाय आणि 9 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. मृदुल पाटील साठी पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतायत कॅच ड्रॉप अक्षय गवळी. इथे मात्र खूप कमी वेळा या चित्र बघायला मिळतात आणि ते सध्या अक्षय गवळी यांच्याकडनं तो कॅच ड्रॉप झालाय. स्कोर कार्डला धावसंख्या जर तपासून पाहिली तर 5 बॉल आणि 9 धावा. 33चा पाठलाग असतो त्यावेळेला तुम्हाला हे चान्सेस स्वीकारावे लागतील. इथे पंचाने दर्शवलंय की व्हाईट बॉल स्कोर कार्डला गती मिळेल आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 10 वरती. व्हाईट प्लस 1 बाउंसची वॉर्निंग, अशा गोष्टी पंचांनी सिग्नल केलेल्या आहेत गोलंदाज रवींद्र याला. या वेळेला आपण पाहू शकाल फटका तर खेळलाय जरूर ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि बघता बघता आपण पाहू शकाल धावसंख्या 2 इथे परिपूर्ण होतील. षटक संपलंय पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. पहिलं षटक संपलं आणि 12 धावा या धावफलकावरती लागल्या आणि जिथे आपण पाहतात आता सध्या प्रीतम हे गोलंदाजी ट्रॅकवरती येतील. बॅटिंगनं नाराजगी थोडीशी व्यक्त करावी लागली परंतु आता गोलंदाजीने ह्या धावा ज्या आहेत त्या तुम्हाला सेव्ह कराव्या लागतील. मैदानाच्या आत ज्या वेळेला तुम्ही दाखल होता त्यावेळेला तुम्हाला निश्चित स्वरूपात ज्या वेळेला बॅटिंग नाही चालली त्यावेळेला बॉलिंगनं तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं आणि त्यासाठी दाखल झालेले खेळाडू प्रीतम 12 रन फलकावरती आहेत. ची गरज. 18 बॉल आणि 21 रन, 18 चेंडू आणि 21 धावा असं मात्र हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 18 चेंडू 21 ची गरज. एका बाजूला भावेश डाव्या हाताचे घातक फलंदाज आणि त्यांच्या साथीने मृदुल. काय फटका खेळला होता त्यांनी. इथे देखील आपण पाहतात फटका तर जरूर खेळला रवींद्र बॉलच्या खाली आणि इथे टिपलाय कॅच. भावेश बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. मोठा धक्का लागलेला हादरा क्रमांक 1 बॅटिंग टीम अर्थात एडवन यांना.
17 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाविक. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली ती म्हणजेच प्रीतमनं. आता भाविक हे फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला मृदुल पाटील आहेत. घातकता, आक्रमकता या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ठासून भरल्यात सॉफ्ट हँड. असं क्रिकेट तुमच्याकडे असायला हवं. एका बाजूला मृदुल असतील तर एका बाजूला सिंगल डबलचं क्रिकेट स्वीकारणं गरजेचं असतं. सध्या आपण पाहताय धावसंख्या इथून आकार घेईल, 1 न पुढे येईल, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. तेहतीसचा पाठलाग आणि 33च्या पाठलागात खऱ्या अर्थानं आपण पाहतायत चांगला चेंडू. गोलंदाजी प्रीतम सध्या आपण पाहतायत भन्नाट वेगासहित अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3 बॉलचा स्कोर. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर रन संख्या फलकावरती 13. याही वेळेला मृदुल साठी काय गोलंदाजी. नुकताच जो पाऊस येऊन गेला आणि तदनंतर आता जो पाऊस थांबला, गोलंदाजी करत असताना प्रीतमच्या प्रेमात जणू काही खेळपट्टी पडलं. जिथे ते पिचिंग करतात तिथे तो चेंडू गुडलाईन स्पॉट नंतर प्रचंड वेगात येतोय आणि तो वेग मृदुलला थोडासा रीड करायला कठीण देखील चाललाय. चांगली गोलंदाजी होते आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. याही वेळेला खूप चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी करतायत. अगदी कसून मारा. सलगचे 3 बॉल मृदुलसाठी अनप्लेएबल. गोलंदाजाचं नाव आहे प्रीतम कर्दनकार. काय गोलंदाजी केली या पट्ट्यानं. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल. या वेळेला या षटकाराची गरज होती. एडवन या संघाला बॅटिंग करत असताना आणि आता मृदुलनं ठोकलाय तो षटकार. गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी जबरदस्त फटका. डिंगडॉंगचा षटकार. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. तो म्हणजेच एडवन संघाला. तर इथून 12 बॉल 14 डिफेंड करण्याकरिता गोलंदाज मोमेद्दीन हे सध्या दाखल झालेत. YMMK केळवे या संघाकरिता अक्षय गवळी यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल मोमेद्दीनचा अतिशय सुंदर पद्धतीने हाताळला. एका बाजूला मृदुल आहेत. सिंगल डबल हाई खेळ जरी तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंड स्ट्रायकिंग एंड कडनं जर केलात तर मृदुलकडे ती गुणवत्ता आहे. ते मोठे फटके शोधू शकता. दुसरा बॉल देखील आलाय. डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. मोमेद्दीनचा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने सलग 2 बॉल डॉट. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये रन करायचे 14 या मॅचला जिंकण्यासाठी. इथे बॅटची कड. चेंडू लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 13चा सामना असा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला एक रोमहर्षकची थरारक कडवा संघर्षाचा मॅच. आणि या मॅच मध्ये जिथे आपण पाहतायत 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना पाहूया आता कुठल्या पद्धतीने खेळ करतील. येणाऱ्या काळात इथून तुम्हाला जर जिंकायचं असेल तर एक जरूर चांगली इनिंग म्हणजेच या मॅच मध्ये जो एक षटकार जो आलाय ना, 2 षटकार जे मृदुलचे आलेत त्या षटकारला पुढे तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. कारण इथून या मॅच मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत उभं राहायचं आहे आणि तदनंतर हा सामना आपल्या जवळ घेऊन जायचा आहे. वाह, काय फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्यांना बीट करत मृदुल पाटीलच्या बॅट मधनं एक जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार 6.
8 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 8 चेंडू आहेत आणि 7 धाव्यांची गरज असताना इथे देखील आपण पाहतात फटका लॉंग द कार्पेट केलं. डीप मधनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन सहज रीतीने परिपूर्ण होतील. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता करायचे रन तुम्हाला इथून 5. एक चांगला सामना बघायला मिळाला. काटेकी टक्कर दोन्ही संघांमध्ये द्वंद्व. एका बाजूला सफाळी विभागातला एडवंट संघ तर एका बाजूला केळवे विभागातला YMMK केळवे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात बॅटची कड. चेंडू चाललाय जिथे गली पॉइंटचे खेळाडू आहेत. सिंगल तर झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 रन इथे परिपूर्ण होतील. 6 बॉल मध्ये रन करायचे तुम्हाला 3. येणाऱ्या काळात नेक्स्ट मॅच जिथे जागमाता रावळे वॉन दी टॉस आणि तुमचा निर्णय जो आमच्यापर्यंत पोहोचवायचा रावळे संघ. सहा चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आणि इथे नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती ध्रुव आलेत. 6 बॉल 3चा मॅच आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळेल तो म्हणजेच जागमाता रावळे आणि विपक्षात आई जीवदानी विरार 40+ हा संघ आपण पाहणार आहोत. 3ची गरज असताना पहिल्याच बॉलला सॉफ्ट हँड सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. आता मृदुल पाटील शेवटपर्यंत जे उभे राहिले आणि आता विजयाचा फटका त्यांच्या बॅट मधनं येईल का हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच तुम्हाला इथून या मॅचला जिंकण्याकरिता ते म्हणजेच 2. गोलंदाज तयार. बॅटची कड. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे लॉंग स्टॉपला सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर आर लेवल 32 रन. एका धाव्याची गरज. 4 बॉल आणि 1 असं सध्या समीकरण आहे. YMMK केळवे प्रयत्न चांगले राहिले. अक्षय गवळी जिथे लवकर बाद झाले तदनंतर स्कोर कार्डला थोडंसं अंकुश लागलं परंतु लढण्यासाठी सन्मानजनक स्कोर कार्ड जरूर उभं केलं होतं. यावेळेला एका धावेची गरज. विजयाचा शंखनाद, विजयाचा घवघवा आणि वेल प्ले. चांगलं क्रिकेट दाखवलं. एडवंट संघ इथून 3ऱ्या राऊंड मध्ये क्वालिफाय होतोय तर एका बाजूला YMMK केळवे या संघाला खऱ्या अर्थानं पराभवाचे चटके देत एक्झिट पोल स्वीकारावा लागतोय. जागमाता रावळे वॉन दी टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला फिल्डिंग लावून घ्या आणि 40+ खेळाडूंना विनंती करतो की आपण प्लीज मैदानाच्या आतमध्ये आपले फलंदाज पाठवायचे आहेत. स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी 6 हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका.
पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला चला सेकंड राऊंडचा मात्र आपण पाहतायत दुसरा सामना. एका बाजूला आपण पाहतायत 40+ बुजुर्ग संघ, जिथे आपण पाहतायत आई जीवदाने विरार या संघाची एक चांगली बांधणी आपण पाहतायत. सचिन पाटील असतील, विजय पाटील असतील आणि प्रसन्न पष्टे यांनी एक चांगल्या संघाची निवड केली. ज्यावेळेला 40+ क्रिकेटला सुरुवात झाली त्यावेळेला विरारमधनं एक संघ असायला हवा आणि त्यावेळेला संकल्पना खूप चांगली आखली. एका विरार बेल्ट मधली जी गाव आहेत तिथून एक चांगल्या संघाची बांधणी करत असताना सचिन पाटील असतील, विजय पाटील असतील, प्रसन्न पष्टे असतील, ज्यांनी खूप चांगल्या संघाची बांधणी करत असताना आज हा संघ टॉप करतोय. मी म्हणेन की युवांना लाजवेल ज्या पद्धतीने या संघाने त्यांचं प्रभावी काम केलंय. अनिल आणि एलन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला विपुल घरत, जागमाता रावळे या संघाचा सध्या चर्चेतला गोलंदाज, प्रचंड वेग, बहुचर्चित गोलंदाज का म्हटलं जातं विपुलला. त्यानं पहिल्या बॉलवरती सडेतोड उत्तर दिले. चांगला चेंडू, जिथे खूप चांगली लाईन, जास्त काही पुढचा देखील चेंडू नव्हता, खूप काही हाफ ट्रॅकरचा बॉल नव्हता, फक्त योग्य टप्प्यानं त्याच्यामध्ये वेग आणि गती या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळाल्या. पहिला बॉल डॉटनं सुरुवात, दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा विपुल तयार. यावेळेला बाट चिकट चेंडू थर्डमॅन मध्ये, सिंगल तर पूर्ण झाली. अनिल घरत अगदी जीवाच्या आकांतेनं एक सिंगल इथे परिपूर्ण करतात. एलन आहेत आणि एका बाजूला त्यांच्या साथीने आपण पाहू शकाल ते म्हणजेच अनिल घरत. मागच्या मॅच मध्ये ज्या 53 धावा आजच्या दिवसात सर्वाधिक ठोकल्या गेल्या या मैदानाच्या आतमध्ये, आई जीवदाने विरार याच संघाने त्या ठोकल्या होत्या. 40+ चा संघ जरी असला तरी जो मी उल्लेख केला, अगदी तरुणांना लाजवतील ज्या पद्धतीने ज्यांचा खेळ आहे. या वेळेला एलनचा फटका जरूर हवेत. क्षेत्ररक्षक आहेत हार्दिक घरत, त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मागच्या मॅच मध्ये एलन शांत होते, या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने 3 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 7. विपुलला इथून आता कमबॅक करणं गरजेचं राहील. एलनने जो षटकार केला धावसंख्या फलकावरती 7 आल्या. अनिल घरत आहेत एका बाजूला, आपण पाहतात एलन आहेत. पुढचा बॉल, याही वेळेला ऑन साइडला फटका जरूर खेळलाय. सिंगल परिपूर्ण झाली. आता दुसरीचा प्रयत्न राहील का? सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 धावा. 2 40+ प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील आहेत. एका बाजूला प्राण भोईर, एका बाजूला आपण पाहतायत खऱ्या अर्थानं हरेश्वर किणी. 2 एवन जोडी म्हणून या दोघांचा देखील उल्लेख सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये का केला जातो. जागमाता रावळे हा संघ आज जर चर्चेत असेल तर त्या चर्चेचं कारण ही 2 नावं आहेत ज्यांनी तरुणांना एकत्र केलं आणि एक गावचा संघ खूप चांगला बांधला, जिथे युवांना प्लॅटफॉर्म संधी क्रिएट करून दिली. आणि आज जागमाता रावळे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवतोय. स्कोर कार्डला धावसंख्या आहेत ती म्हणजेच आतापर्यंत 8 धावा. पुढचा बॉल, जबरदस्त चेंडू, परंतु ज्यामध्ये आपण पाहतायत हरेश्वर केणी सांगतात की ॲग्री करावा लागेल विपुल. व्हाईट बॉल आहे. अनेक वर्ष यष्ट्यांच्या मागे स्वतः देखील एक चांगले लेदरचे कोच आहेत आणि तेच हरेश्वर किणी आपल्याला बघायला मिळत आहेत.
क्षेत्ररक्षणामध्ये आशिष यांना शॉट थडमानला ज्यांनी तैनात ठेवलंय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला फटका जरूर खेळला जिथे प्राण भोईर आहेत त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषा बाहेर जाताना अनिल घरतच्या बॅटमधनं आलाय चौकार. संपलं षटक पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ जिथे संपल्यानंतर स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. आशिष पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलं षटक संपलं, 13 रन आलेत. आता आशिष पाटील यांना आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती. आशिषचा पहिलाच बॉल थोडासा दिशाहीन राहिला जिथे आपण पाहू शकाल व्हाईट बॉल घोषित केलाय. यश त्यांच्या वागणं आता मेसेज पोहोचतील आशिषला हरेश्वर किणी यांच्याकडनं. लाईन ऑफ लेंथ मध्ये सुधारणा करावी लागेल. 14 धावा धावफलकावरती. चांगली रणनीती आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला विरार जीवदानी 40+ संघ. फटका इथे देखील डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत हार्दिक घरत आणि त्यांना बीट करत बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खऱ्या अर्थानं आपण पाहतात 40+ क्रिकेट, मेरिट वरचं क्रिकेट अनेक वेळा आपण त्यांचं ते का पाहतो. जे खराब चेंडूचा तिरस्कार सातत्याने करतात, चांगल्या चेंडूचा सन्मान देखील त्यांनी अनेक वेळा केलाय. हे क्रिकेट आहे 40+चं डिसिप्लिन क्रिकेट. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतायत हा चेंडू थोडासा आता लाईन ऑर लेंथ मध्ये बदलाव केले. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल, दुसरा बॉल षटकार आणि तदनंतर आता आपण पाहतायत या बॉलला जिथे आशिषनं योग्य पद्धतीने हाताळण केली. 2 बॉलचा स्कोर आपण पाहतात आतापर्यंत जाऊन पोहोचतोय. 20 या फलकावरती आहेत. आता थोडीशी कन्व्हिन्सिंग लाईन. मोहाला बळी पडले मी म्हणेन. थोडासा स्लॉट मधला चेंडू हाताळला परंतु ज्याचा टप्पा वेग कमी करत असताना होता. आधीच बॅटचा ब्लेड बंद झाला आणि तदनंतर आपण पाहतात हा डॉट बॉल. इथे आपण पाहतायत गोलंदाज तयार. बॅटचं व्यवस्थित कनेक्शन नाही, सिंगलच मिळते. या सिंगलच्या साह्याने धावगती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21 धावा या धावफलकावरती आहेत. 21 धावा धावफलकावरती चेंडूंचा खेळ झालाय. तो म्हणजेच आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत आणि 21 धावा फलकावरती. डिंग डॉंग चषक. डिंग डॉंग चषकाचा मात्र पहिला दिवस उद्याचा दिवस लोगट आणि तदनंतर 15 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट. यावरला फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे नो मॅन्स लँड मध्ये. हरेश्वर किणी जर स्वतः आले असतात कदाचित तो कॅच, परंतु तेवढंच सोपं नसतं. भरपूर उंच गेलेला चेंडू आणि 40+ खेळाडू, या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. आता सध्या इथे सिंगलने स्कोर कार्डला गती मिळाली आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते म्हणजेच 22 वरती. या मॅच मध्ये एलननं जे 2 षटकार खेळलेत, येणाऱ्या काळात अनिल घरत देखील त्यांना जॉईन करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर हरेश्वर किणी यांना देखील बीट करत बॉल चाललाय. दुसरीचा प्रयत्न बघता बघता आपण पाहतायत 2 रन इथे परिपूर्ण होतील. आता धावसंख्या 2 ना आकार घेत जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 24 वरती. षटक संपलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलच्या घडामोडी काय होतील हेही तेवढंच महत्वाचं आहे. येऊया एक छोटासा ब्रेक नंतर या 12 बॉलचा खेळ घेऊन.
गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज साई आलेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा आणि आता साई यांना आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. पहिलाच बॉल, फटका तर अतिशय सुंदर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बघता बघता आपण पाहू शकाल अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, सिंगलच्या साह्यानं 25 रन, 25 धावा धावफलकावरती एलन आणि एका बाजूला अनिल घरत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एलनला खूप चांगला सूर सापडला या मॅच मध्ये. इथे थोडासा स्वेअर चेंडू, प्रमाणाच्या बाहेर वेग तर हाताळला, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर ते यष्टीरक्षकाला देखील तो वेग आवरेनासा होता. व्हाईट बॉल +2 रन, म्हणजेच आता ह्या 3 धावा इथून जोडल्या जातील. ज्या एक्स्ट्रा मधल्या ज्या चेंडू, ज्या धावा तुम्ही खर्च करताय त्या धावा तुम्हाला शेवटच्या क्षणाला त्रास देणाऱ्याच राहतील आणि मग त्याचा थोडासा त्रास होत असतो. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 28 वरती जाऊन पोहोचते. येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये 11 आणि या 11 बॉल मध्ये 40+ संघ कितीपर्यंत टार्गेट सेट करेल या अनेक गोष्टी आहेत. पुढचा बॉल व्हाईट बॉल, 1 बाउन्स वॉन देखील पंच स्वप्नील केणी आपल्याला बघायला मिळतात. प्लस हा चेंडू वाईट देखील असेल. आता या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला 29, म्हणजेच एकही बॉल तुम्ही फक्त एक बॉल हाताळला त्यावरती एक्स्ट्रा मध्ये धावसंख्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आल्या. या अनेक गोष्टी क्रिकेटमध्ये बारकाईनं टेस्ट केल्या जातात. पुढचा बॉल ऑन साइडला, फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि टिपला कॅच आणि संपलाय खेळ एलन्स यांचा. फलंदाज बाद, गॉन. हरेश्वर पाटील सध्या दाखल झालेत. सिंगल डबल हा खेळ त्यांनी मागच्या मॅच मध्ये अगदी अनिल घरत यांच्या समवेत खेळला होता. आता येणाऱ्या काळात तेही मोठ्या फटक्याकडे जातील का? पुन्हा एकदा बॅटला फक्त स्टियर केलं. बॉल चाललाय थर्डमॅन मध्ये. सिंगल आपण जर तपासून पाहिली तर जरूर मिळतंय आणि धावसंख्या इथून 1 न आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 30 धावा. 40+ क्रिकेट, 30 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये तेवढंच सोपं नसतं. बॉल प्रचंड वेगात येत असतो, परंतु ॲलन आणि अनिल घरत या दोन्ही फलंदाजानं त्या वेगाला रीड करत संघाला एका चांगल्या सुरुवातीकडे स्वप्नगत सुरुवात करून दिली. आता डाऊन ॲट 1 साठी हरेश्वर पाटील आलेत. सत्यनारायण कोपरी इथून एक चांगलं क्रिकेट ज्यांचं अनेक वर्ष पाहिलं. काय फटका खेळलाय, फटका जरूर हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, बंटी आणि बंटीनं इथे सोडलाय कॅच. कुणाचा सोडला? जिथे अनिल घरत जे बहुचर्चित खेळाडू राहिलेले आहेत आज संपूर्ण दिवसामध्ये, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने फलंदाजी केली, त्या अनिल घरत यांचा कॅच सुटला आणि तिथे धावसंख्या 2 हे भुगतान तुम्हाला भोगावं लागलं. धावसंख्या 2 न आकार घेत 32 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये, तो म्हणजेच आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय आणि या 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 32 म्हणजे येणारे 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये किमान तुम्ही इथून 18 ते 15 धावा केल्या. 45-50 एक चांगली फाईट आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजीचं युनिट देखील चांगलं आहे आई जीवदानी विरार या संघाकडे. बॅटची कड आणि बॉल लॉंग स्टॉपला. सिंगल आणि फक्त सिंगल. एका बाजूला हरेश्वर पाटील, एका बाजूला अनिल घरत, दोन्ही फलंदाज आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डला रन संख्या 33 ऑन दी स्कोर कार्ड. येणारे चेंडू इथून जर या षटकाला सोडत, एक षटक अजून बाकी आहे आणि त्या षटकामध्ये धावसंख्या कुठपर्यंत उभी राहील या अनेक गोष्टी आहेत. लेट कट करायचं होतं. सिंगल तर झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न राहील का? तर इथे दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय. फेकी देखील शार्प आली आणि इथे पंच दर्शवतील स्वप्नील केणी यांनी दर्शवले की येस दॅट्स अ रन आउट. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन.
3 षटकांचा खेळ संपला आणि 34 धावा. जिथे आपण पाहतात आता गोलंदाजी ट्रॅक वरती हार्दिक आलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल 34 रन फलकावरती आहेत. इथून किमान 15 तर 50, इथून किमान 10 तर मग 45 या अनेक गोष्टी आहेत. आता इथून रावळे संघ सांगेल की 10च्या आत. पहिलाच बॉल आणि बाटची कड लागल्यानंतर हरेश वरकिणी यांच्याकडनं सुटलेला झेल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. रबर बॉलला यष्टिरक्षण देखील करणं तेवढंच सोपं नसतं, कारण प्रचंड वेगानं तो बॉल ट्रॅव्हल होत असतो खेळपट्टीवरती आणि त्या चेंडूला शेवटपर्यंत पाहत राहणं ह्या सगळ्या कठीण गोष्टी आहेत. इथे देखील आपण पाहतायत पूल करायचा होता, व्यवस्थित फटका नाही खेळू शकले. आता नवीन फलंदाज जे नुकताच दाखल झाले विकास यादव, कॉम्प्रोमाइज. जिथे आता अनिल घरत काही गरज नव्हती मी म्हणेन, आणि आता बाद देखील झालेत. स्कोर कार्डला धावसंख्या 35 आणि 35 वरती स्थिर असताना फलंदाज अत्यंत महत्वाचे आहेत, ते बाद देखील झालेले आहेत. गॉन. संदीप खरवत नवीन फलंदाज, एका बाजूला विकास यादव. हे 2 फलंदाज अनिल घरत दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये थोडे घाई केली आणि तदनंतर त्यांना बाद व्हावं लागलं. यावेळेला आपण पाहतायत मोठा फटका तर जरूर खेळायचा होता. बॅट अँड बॉल मधलं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आणि आपण पाहू शकाल इथून मिळाली सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 36. जे स्कोर कार्ड अगदी वेगानं धावत होतं ते स्कोर कार्ड आता थोडंसं मी म्हणेन की शांत झालं. त्याचं कारण राहिलं हरेश्वर पाटील बाद झाले आणि त्याच्यानंतर लगेचच अनिल घरत हे देखील रनआउट झाले. संदीप खरवत एक बेस्ट ऑलराऊंडर 40+ क्रिकेटमध्ये मी म्हणेन की विरार या विभागातून ज्या वेळेला क्रिकेटचं नाव घेतलं जातं त्यावेळेला फक्त संदीप खरवत हे एक मोठं नाव म्हणून सातत्याने गणलं जाणारं नाव. यावेळेला ऑन साइडला जरूर फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे स्वतः गोलंदाज हार्दिक घरत चाललेत बॉल पर्यंत. आता इथे काय घडलंय, दुसरीचा प्रयत्न राहील का, आणि बघता बघता आपण पाहतात ऑलमोस्ट या गोष्टी इथे काय घडतील आणि काय बिघडतील. विकास हे मात्र रनआउट झालेले आहेत. खूप अगोदरच क्रीज सोडली. धावसंख्या 1 ने आकार घेईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 37 बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये. तो म्हणजेच आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू फेकून झाले 4. इथे पुढील मॅचचे लॉट्स पडत आहेत, जिथे माहीम मिठागर सी या संघासमोर या सामन्यातला एक संघ की मग एडवन हा कुठला संघ खेळणार या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. ते लॉट्स इथे परिपूर्ण होतात. एडवन संघाचा इथे एक्स्ट्रा खेळाडू एक कर्णधार पोहोचलेला आहे. एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघाचे आहेत, त्या अनुषंगाने आपण इथून लॉट्स टाकणार आहोत. जयेश चोरगे यांना आपण पाहतायत. निर्मळ इथून बिलॉंग करत असताना जयेश चोरगे यांना आपण पाहू शकाल. येता क्षणी फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. साई प्रसाद. सिंगल झाली. पूर्ण धावसंख्या आकार घेईल 1 ने 38. 38 धावा धावफलकावरती येतात. आता अगदी शेवटचा बॉल बाकी. यानंतरचा एक सामना आणि त्यानंतर आपण पाहतात एक अत्यंत महत्वाचा मॅच. अशा 2 सामन्यांचा शेड्यूल तेही आजच्या दिवसातलं कुठल्या पद्धतीने कव्हर होईल. बॅटची कड आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत टिपलेला कॅच. विनर संघाला बाय मिळालेली आहे आणि एडवन विपक्षात माहीम मिठागर सी या टॉस साठी. माहीम मिठागर सी आणि एडवन या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण टॉस साठी या. या सामन्यातला विजयी संघ बाय खेळेल म्हणजे शेवटचा मॅच खेळेल. तर इथे निश्चित स्वरूपात आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच एडवन, आणि एका बाजूला माहीम मिठागर सी. दोन्ही कर्णधारांना आवाज आमचा पोहोचला असेल तर आपण या टॉस साठी.
चला प्लीज बॅट्समन पाठवा मैदानाच्या आत. जो संघ खेळून झालाय आणि त्या संघाची प्रवेशिका बाकी असेल तर प्लीज आपण आमच्या इथे आयोजक मंडळी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. जे आयोजक मंडळी आहेत त्यांना संपर्क साधून तुमचे प्रवेश शुल्क जे आहेत ते जमा करा. उद्याच्या दिवसात 10 संघ लो गट, तदनंतर आपण पाहतात 15 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट हे 2 दिवस आणखीन या स्पर्धेचे असतील. एक जबरदस्त पद्धतीने ही स्पर्धा तुम्हाला पुढे येताना बघायला मिळणार आहे. शनिवारी दहीहंडी शनिवारी अष्टमी शुक्रवारी त्या दिवशी 10 खेळतील बसला नाही असंच बसतात. मॅचला इथून सुरुवात होईल. 39 धाव्यांचं टार्गेट आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक एका बाजूला साई प्रसाद आणि एका बाजूला हार्दिक गरत, दोन बंधूंची जोडी. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आपण पाहिलं. युसुफ पठाण, इरफान पठाण भारतासाठी खेळताना पाहायला मिळाले. आणि सध्या आता जागमाता रावळे, साई प्रसाद आणि एका बाजूला हार्दिक गरत, दोन बंधू मैदानाच्या आत. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर हेमंत आलेत. मागच्या देखील मॅच मध्ये हेमंत यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. आता 39 धाव्यांचं थोडस टार्गेट कमी राहिलं, परंतु 40 धावा ज्या 39 रन आहेत त्या खऱ्या अर्थानं तुमच्या लढण्यासाठी पूरक आहेत. आणि पाहूया इथून येणाऱ्या काळात काय होतंय. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. पहिलाच बॉल हार्दिक यांचा खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका. इथून सुरुवात होते या मॅचला. या दुसऱ्या डावाला शुभारंभ होत असताना 39 धाव्यांचा रनचेज. एका बाजूला जागमाता रावळे आणि एका बाजूला आपण पाहतात संघ आहे तो म्हणजेच आई जीवदानी विरार. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन सिद्धार्थ राऊत, अर्थातच आपण पाहतात सेड, एक चांगले क्रिकेटपटू नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असतील. एक जबरदस्त क्रिकेटपटू ज्यांनी मुंबई क्रिकेट देखील गाजवलं. यंदाची मुंबई प्रीमियर लीग फायनल मध्ये पराभूत झालेला संघ श्रेयस अय्यर आणि यांच्या कर्णधार पदाखाली निश्चित स्वरूपात एक प्रभावी राहणारा नाव, पालघर मधून खऱ्या अर्थानं बिलॉंग करत असताना सिद्धार्थ राऊत, त्यांचं देखील इथे आगमन झालंय. वाह, काय फटका केलाय. फक्त आणि फक्त टायमिंगच्या साह्यानं जबरदस्त मनगटी फटका. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाताना 39 चा रनचेज आणि तिथे ठोकलेला हा षटकार 6. साई प्रसाद एका बाजूला हार्दिक गरत. खूप चांगला स्ट्रोक त्यांनी शोधला इथे. गोलंदाज हेमंत तयार. या वेळेला हा चेंडू चांगला आहे. इथे गोलंदाजी आपण पाहतायत, ही गोलंदाजी खूप महत्वाची आहे आणि जबरदस्त पद्धतीनं हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण एका बाजूला माहीम मिठागर सी आणि इथून जर आपण पाहिलं तर एका बाजूला एडवंड, या दोन संघांमधला द्वंद्व. आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर खूप जबरदस्त मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल, जिथे विशेष आकर्षण सिद्धार्थ राऊत इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. लेदर क्रिकेटचा भरपूर आणि एक वेगळा दांडगा अनुभव घेऊन आलेला खेळाडू. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी गाजवल्यात आणि ते देखील दाखल झालेत नेक्स्ट मॅच साठी. 3 बॉलचा खेळ झालाय. फलकावरती रन संख्या 7 धावा.
हेमंत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. डिंग डॉंग चषक केळवे पहिला दिवस. या वेळेला एक वेगळा फटका रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न असताना हेमंत यांनी सांगून दिलं, एक षटकार तुम्ही जरूर खेळला असाल, परंतु त्यानंतरचे चेंडू तुमच्यासाठी कठीण राहतील आणि ते महत्वाचं देखील आहे. चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 7 आहेत. 39चा ज्या वेळेला तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत तुमची सुरुवात अत्यंत महत्वाची असते आणि ती सुरुवात मी म्हणेन की मिळालेली आता बॅटिंग करणाऱ्या संघाला. इथून येणारे जे 2 चेंडू आहेत त्यांना तुम्ही सिंगल डबल याही खेळायला जरी निमंत्रण दिलं तरी देखील जो रन रेट आहे, ज्या पद्धतीने तुम्ही 39चा जो पाठलाग करताय त्या अनुषंगाने तुम्हाला त्या धावा पूरक आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय आणि फलकावरती रन आहेत ते म्हणजे 7. गोलंदाज हेमंत तयार. पंचांच्या उजवीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता 3रा बॉल देखील डॉट. एक षटकार खेळल्यानंतर आता हा चेंडू मात्र आपण पाहतात 3रा डॉट येतोय. हे 40+ क्रिकेट आहे. 40+ क्रिकेटने हेच तुम्हाला शिकवलेलं आहे की कठीण काळ लवकर समाप्तीवर येतो. आनंदाचा काळ शोधावा लागतो आणि तो शोधला हेमंत यांनी. जिथे अचूक गोलंदाजी. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल मध्ये आता पाहूया काय होते आणि काय बिघडतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज होतील तयार. याही वेळेला हा फटका आपण पाहतात खूप चांगल्या पद्धतीने केलाय. या आधी 3 बॉल डॉट मी खेळलो असेल, परंतु इथे साई प्रसाद सांगतात की आता सोडणार नाही. चेंडूला फेकून दिले. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार. आलाय षटकार. डिंग डॉंग चषक 6. त्या दिवशी माझी त्या ग्राउंडला लाईव्ह होती 20 तारखेला आणि 2 दिवस अगोदर महापालिकेने ग्राउंड घेतला होता. संपलं ते गेले भाईंदरला. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती किशोर आलेत. साई प्रसाद यांनी खूप चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये. जरी 3 बॉल डॉट घेतले तरी शेवटच्या बॉल वरती ठोकला षटकार त्यांनी. या वेळेला आपण पाहतायत मिस टाइम स्ट्रोक आहे. जरूर फटका केलाय. कव्हरला बॉल चाललाय. डीप मधनं आपण पाहतायत संदीप खरवत अगदी वेगाने पुढे येतील. सिंगलच मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 वरती. 39 धाव्यांचं पाठलाग आणि 39 धाव्यांचं पाठलाग होत असताना आपण पाहतायत फलकावरती धावसंख्या 14 आहेत. 17 चेंडू आणि 25 धावांची गरज असा हा सामना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय. 17 चेंडू आणि करायच्यात 25 रन. सध्या या मॅच मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा किशोर आलेत. साई प्रसाद या मॅच मध्ये सर्वाधिक चर्चेतलं नाव राहिलं. याही वेळेला पंच दर्शवतात की इट्स व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला जर आपण पाहतात गती मिळेल आणि या व्हाईट बॉलनं धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती. 24 ची गरज आहे. बॉल आहे तुमच्याकडे 17 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण या सामन्याला जिंकण्याकरिता गोलंदाज किशोर तयार होतील. साई प्रसाद साठी राईट हँड राऊंड डिस्टन्स. यावेळेला चेंडू बराच काळ हवेत. हरेश्वर किणी बॉलच्या खाली टिपलाय कॅच. हरेश्वर पाटील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात हरेश्वर किणी प्रतिस्पर्धी संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ते इन ऍक्शन आता बॅटिंग मध्ये देखील येतील. हरेश्वर पाटील यांनी कुठली चुकी न करता सध्या जर आपण तपासून पाहिलं तर आता साई प्रसाद यांच्या खेळाला पूर्ण विराम. गॉन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील जे दाखल झालेत सध्या या मॅच मध्ये. एका बाजूला हार्दिक गरत आहेत, एका बाजूला आशिष पाटील आहेत. नयन पाटील यांना बघायला मिळालं नाही. मागच्या मॅच मध्ये ओपनिंग पेअरला दाखल झाले होते. या मॅच मध्ये त्यांना थोडंसं मागे ठेवलंय. येता क्षणी आपण पाहू शकाल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता किशोर यांच्या विपक्षात आशिष यांचा. चेंडू मध्ये इथे आता खऱ्या अर्थानं बदल केले. पहिल्या षटकात धावसंख्या अगदी वेगानं आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि शेवटच्या बॉलवरती षटकार. या षटकामध्ये एक बॉल वाईड हाताळल्यानंतर पुन्हा एकदा किशोर यांनी मागे वळून पाहिलं नाही. चांगली गोलंदाजी. याही वेळेला सिंगल तर परिपूर्ण झाली. धावसंख्या सिंगलनेच इथे संतुष्ट राहावं लागेल. हेमंत आहेत फिल्डिंग करतील, बॉलला परिपूर्ण फेकतील. तत्पूर्वी धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 16 एक ना आकार घेते आणि 16 वरती जाऊन पोहोचते. जागमाता रावळे विपक्षात आई जीवदानी विरार. 40+ हा संघ एक कडवा संघर्ष. नेक्स्ट मॅच एडवन आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतायत माहीम मिठागरसी. हे दोन संघ एकमेकांसमोर दोन हात करतील. विजयी संघ आजच्या दिवसातला अंतिम मॅच खेळताना बघायला देखील मिळेल. फटका खेळलाय समोरच्या दिशेने. सिंगल झाली. इथून दुसरीचा प्रयत्न राहील का? सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. धावसंख्या आकार घेते 1 आणि आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 वरती. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये दुसरा आणि अगदी शेवटचा बॉल या षटकामध्ये. या षटकात मी म्हणेन की संपूर्ण मॅच मध्ये एक कमबॅक जो असतो तो कमबॅक खऱ्या अर्थानं बघायला मिळाला. आशिष पाटील आणि एका बाजूला हार्दिक घरत ही जोडी जागमाता रावळे संघासाठी. डाऊन ॲट 1 साठी आशिष आलेत. तर दाखल झाल्यानंतर तुम्हाला एक निश्चित स्वरूपात हार्दिक घरत समवेत एक चांगली भागीदारी बिल्डअप करावी लागेल. पुढचा बॉल इथे आपण पाहतात खराब चेंडू आणि आशिष पाटील इज ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार 6. बारा चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अभिजित आलेत. सध्या आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि रन करायचे तुम्हाला. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 16 काही चेंडू हाताळला. पहिलाच बॉल हार्दिक साठी थोडासा कठीणच राहिला. फक्त बॉल कडे जिथे अचंबित करणारा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त जोरात अभिजित ह्यांचा चेंडू आपण पाहतायत. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 11 रन करायच्या 16 काटेकी टक्कर. इथे देखील आपण पाहतायत थोडंसं लेट झालेत. मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू चाललाय ऑफ साईडला. सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे परिपूर्ण देखील होतील. तर चेंडू आहेत 10 मध्ये रन करायचे 14. काय सामना रंगलाय. रफ अँड टफ. दोन्ही बाजूने वाकलेला, दोन्ही बाजूने झुकलेला असा मात्र आपण पाहतायत हा सामना. तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला येत असताना आपण पाहतायत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज होतील तयार. दहा चेंडू आणि 10 चेंडू मध्ये रन करायचे 14. पुढचा बॉल इथे आपण पाहतात. ही चेंडू चांगला हाताळला. सिंगल डबल याच खेळाला जर तुम्ही पसंती देत राहिला तर शेवटपर्यंत एक चांगली बॅटल प्रेक्षकांना बघायला मिळेल. 6 सीटर स्पोर्ट्स समवेत जोडलेले प्रेक्षक त्यांचं देखील स्वागत आहे. एक चांगला सामना. विरार विभागातला एक दिग्गज आणि दादा संघ 40+ मध्ये सध्या साम्राज्य गाजवले त्यांनी. आणि एका बाजूला जागमाता रावळे पालघर क्रिकेटचं सध्या चर्चेतलं नाव आणि त्यांच्यामध्ये चाललेली ही कडवी लढत मैदानाच्या आत. नऊ बॉल आणि 9 बॉल मध्ये 13 रन.
इथे देखील आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीचा हाही चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी सातत्यानं. 8 बॉल, आता 8 बॉल आणि 13 रन. 8 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. 8 चेंडू आणि 13 रन. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. इथे देखील आपण पाहतात चांगला चेंडू जबरदस्त पद्धतीने. क्लास 1 ची गोलंदाजी. आता 1 बाउन्स ऑन केलं. शेवटचा बॉल. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 13. हरेश्वर पाटील आलेत आणि यष्ट्यांच्या मागणे मेसेज देत आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल 13. 40+ सर्व क्रिकेट रसिकांनी या सामन्याकडे आता निश्चित स्वरूपात त्यांचेही लक्ष लागलं असेल. इथे आपण पाहताय ते 1 धाव तर परिपूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न राहील का? स्ट्रायकिंग एंडला पुढच्या देखील षटकात आशिष असतील. आता 6 बॉल आणि 6 बॉल 12. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून पुढचं 6 बॉलचा निर्णय कोणाकडे जाईल या अनेक गोष्टी असतील. छोटासा एक ब्रेक आणि छोटासा ब्रेक नंतर 6 बॉल 12 ची कहाणी. चला, जे सामने खेळून झालेले संघ आहेत त्यांची प्रवेशिका बाकी असेल तर प्लीज आपले प्रवेश शुल्क जमा करा. हे वारंवार माईकवर सूचना देणं योग्य दिसत नाही. एक आयोजक म्हणून आपण ज्या वेळेला होतो त्यावेळेला सहकार्य कसं लागतं हे जरा आपण देखील जाणून घेणं गरजेचं असतं. आयोजकांच्या सूचना येतात, आमचं बोलण्याचं काम आहे. जर कुणाचे प्रवेश शुल्क बाकी असतील त्यांनी प्लीज जमा करा. सचिन पाटील आपल्याला बघायला मिळतात सध्या मैदानाच्या आत. पेसानं निश्चित स्वरूपात एक चांगले गोलंदाज म्हणून प्रॅक्टिस सत्रात रोजच्या सरावात असतात, परंतु सातत्यानं संघामध्ये जास्तीत जास्त जे आपले खेळाडू आहेत त्यांना वेळ देण्याचं ते काम करत असतात. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायच्या 12. सचिन पाटील आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. काय होईल या मॅच मध्ये? एका बाजूला आशिष पाटील, एका बाजूला हार्दिक घरत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायच्या 12. इथे जर आपण पाहिलं तर 1 धाव तर परिपूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न राहील का? आता इथे फेकी तर आली. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत क्या बात आहे हरेश्वर पाटील. हरेश्वर पाटील साठी टाळ्या व्हायला हव्या. काय जबरदस्त कलेक्शन राहिलं. क्लास पद्धतीनं ज्यांनी बॉलला कलेक्ट केलं आणि आता फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू दी डगआउट. गॉंग. पाच चेंडू आणि 11. 5 चेंडू आणि 11 ची गरज. एका बाजूला नयन पाटील आलेत आणि एका बाजूला हार्दिक घरत आहेत. इथे सचिन पाटील यांनी पहिला बॉल योग्य पद्धतीने हाताळला. मागच्या मॅच मध्ये संदीप खरवत यांना आपण पाहिलं. संदीप खरवत एक शार्प टर्नर बॉलर आहेत.
परंतु इथे जर आपण पाहिलं तर रबर बॉल मध्ये थोडासा अभाव वेगळा होतो. त्या अनुषंगाने आता सचिन पाटील डाव्या हाताचे आपण पाहतायत हे असे खेळाडू नयन पाटील आणि त्यांच्यासाठी 5 बॉल 11चा मॅच. 5 चेंडू 11ची गरज आणि 5 चेंडू प्रत्येकाच्या लक्ष वेधून घेणारा सामना. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर अगदी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. तिथे आहेत पंच आणि पंच दर्शवतात की वाईट बॉल. वेग तुम्ही प्रचंड हाताळला परंतु तुमचा टप्पा देखील तेवढाच महत्वाचा आहे. अगदी जर आपण पाहिलं नऊची गरज. 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत. या मॅचला जिंकण्याकरिता 9. 2 मोठे फटके या मॅचचं चित्र बदलवेल. एक चांगला बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल. हा चांगला चेंडू सचिन पाटील यांचा अतिशय जबरदस्त पद्धतीने हाताळलेला बॉल. 4 बॉल आणि 9. 4 चेंडू आणि 9 धावा प्रत्येकाच्या नजरा खेचून घेणारा सामना. जो बसला होता तो उभा झाला, जो उभा होता तो चालायला लागला, जो चालत होता तो धावायला लागला. नेल बायटिंग, चित्तथरारक, रोमहर्षक असा सामना. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत पंच दर्शवतील की हा बॉल वाईड आहे. मागचा बॉल तुलनेमध्ये चांगला होता. या बॉलला थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट देण्याचे प्रयत्न केले सचिन पाटील यांनी. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 मध्ये रन करायचे. आता 8. हरेश्वर पाटील यष्टांच्या मागणं अनेक मेसेज देतात की काही हरकत नाही. एका बाजूला आपण पाहतायत हार्दिक. असे अनेक सामने अंडर प्रेशर हार्दिकने असे सामने भरपूर काढलेले आहेत. एका बाजूला 40+ क्रिकेट त्यांनी देखील हे सामने अनेक वेळा हाताळले आहेत आणि ते सचिन पाटील आहेत. चेंडू आहेत तुमच्याकडे 4. 4 मध्ये रन करायचे. 8 इथून जिंकणार तो आजच्या दिवसातला शेवटचा मॅच खेळणार. तो कुठला संघ असेल. इथे जबरदस्त चेंडू सचिन पाटील यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्या. काय गोलंदाजी केले सचिन पाटील यांनी. मागच्या षटकापर्यंत मागच्या मॅच मध्ये देखील फक्त फिल्डर म्हणून होते. आता इथे प्रचंड वेगासहित संघाचे एक महत्वाचे गोलंदाज म्हणून सचिन पाटील. संघ बांधत असताना 40+चा त्यावेळेला निश्चित स्वरूपात सचिन पाटील असतील, विजय पाटील असतील आणि प्रसन्न फष्टे यांचा उल्लेख राहिलाय सातत्यानं. इथे देखील आपण पाहतात चांगला चेंडू. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये रन करायचे. आता 8. क्या बात आहे सचिन पाटील. आणि जबरदस्त पद्धतीनं इथे आपण पाहतायत निश्चित स्वरूपात गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतं सचिन पाटील यांची. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 रन. 2 चेंडू मध्ये करायच्यात 8 धावा. सचिन पाटील कमालीचा वेग आणि वेगावरती स्वार असे अचूक गोलंदाज. हरेश्वर पाटील षडयंत्र त्यांना माहिती आहे कसं रचावं, समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला कसं शांत करावं. अनेक वर्ष यष्ट्यांच्या मागे मग सत्यनारायण कोपरी असो किंवा मग आई जीवदानी विरार हा मास्टरचा संघ असो. सध्या आपण पाहत्या 2 बॉल 8ची गरज असताना 6ला 13 होते तेव्हा सचिन पाटील आले. मैं हूं ना ही भूमिका त्यांनी दाखवली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात क्लास 1ची गोलंदाजी. 2 बॉल 8. इथे देखील आपण पाहतायत अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. सचिन पाटील सेलिब्रेट करतायत, अनिल घरत टाळ्या वाजवतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रत्येक खेळाडू आज सचिन पाटील यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतील. 1 मध्ये 8. 1 बॉल आणि रन करायच्यात 8 रन. जरी षटकार आला तरी देखील आपण पाहतात विजयाच्या पाऊलखुणा या अगदी शेवटच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी आता आई जीवदानी विरार हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट. आणि इथे सचिन पाटील खूपच सुंदर आणि चांगली अशी गोलंदाजी ज्यांनी केली, ज्या खेळपट्टीने तुम्हाला नाव दिलं त्या खेळपट्टीला नमन केलं आणि आज सचिन पाटील खऱ्या अर्थानं गोल्डन आर्म. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतात. व्हेरी वेल प्ले. अभिनंदन आई जीवदानी विरार, तुम्ही आजच्या दिवसातला अगदी शेवटचा सामना खेळण्यासाठी तयार असतील. नेक्स्ट मॅच मधला विनर तुमच्या समोर असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेटसाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या